स्थापनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय। पारवे यांनी काँग्रेस पक्षात सदस्यत्वाचा राजीनामा देत मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर शिवसेनेत पक्षप्रवेश केला। दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नागपूर विमानतळावरती आमदार राजू पारवेंचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र पारवेंच्या मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये हुकुमशाही असल्याचं म्हणत टीका केली। काँग्रेसला विदर्भात खिंडार पाडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू पारवे यांचं आज नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे। भाऊ, खरं तर काँग्रेसचे आमदार होतात तुम्ही, काँग्रेसच्या नेत्यांसोबत तुमचे चांगले संबंध होते, अशा स्थितीतही तुम्ही काँग्रेसला रामराम केलेला, काय नेमक्या अडचणी काँग्रेसमध्ये होत्या? ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आणि झुंडशाही पक्षामध्ये सुरू होती ते मला मान्य नव्हती। मी वारंवार पक्षश्रेष्ठीकडे सांगितलं होतं, त्याची कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही, त्याच्यामुळे मला पक्ष सोडावा लागला। हो, आता तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, शिवसेनेत प्रवेश करताना काही तुम्हाला ऑफर मिळालेली आहे का शिवसेनेकडून? इथून पुढे राजकीय वाटचाल कशी असणार? नाही, होय, नक्की सर्व नेत्यासोबत चर्चा झाल्यानंतर ही रामटेक लोकसभेची निवडणूक मी लढणार आहे। हो, अशी देखील चर्चा होती की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहे, त्या दृष्टीने तुमची अनेक वेळा उपमुख्यमंत्र्यांसोबत देखील भेट झाली होती। अचानक तुमचा हा धनुष्यबाण कसा हातात आला? मी महायुतीचा उमेदवार आहे, सर्व नेते एका ठिकाणी आहे, सर्व नेते एक दिलानं काम करणार आहे। हे बरोबर आहे की पक्षाकडे सीट येणार असं चालू होतं, पण एकदा ही सीट सन्माननीय आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबाकडे आहे, त्याच्यामुळे मी शिंदे साहेबाच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला। भाऊ, खरं तर रामटेकचा एक मोठा इतिहास राहिलेला आहे। ही निवडणूक आता तुम्ही लढणार आहे, कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढाल आणि काँग्रेसमधून तुम्ही प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्यासोबत असतील का? असंख्य हजारोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यासोबत येणार आहे आणि माझा एकमेव मुद्दा आहे विकास। या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा विकास हा एकमेव मुद्दा आहे माझा। नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहे आणि काँग्रेसमध्ये वारंवार आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील काँग्रेस श्रेष्ठी निर्णय न घेत असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा दावा जो आहे तो राजू पारवे यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोरेचा